नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागील व्हिडिओ क्लिपमध्ये आपण भांडवल उभारणीच्या अंतर्गत साधनांचा अभ्यास सुरू केला होता. त्या अंतर्गत साधनातली 2 साधने आपण शिकवून झालेली आहे. त्याचा अभ्यास आपला करून झालेला आहे. पहिलं साधन जे होतं ते भाग भांडवल आणि दुसरं साधन जे होतं ते प्रवेश शुल्क. भाग भांडवल म्हणजेच संस्थेचे भाग किंवा संस्थेचे जे शेअर्स आहेत याची विक्री करून जे भांडवल उभारले जाते त्याला भाग भांडवल असे म्हणतात. आणि प्रवेश शुल्क म्हणजेच संस्थेत प्रवेश घेताना सभासदत्वाचा अर्ज भरून घेताना प्रवेश शुल्क आकारले जाते. हे शुल्क अंतर्गत साधन म्हणून त्याचा काय केला जातो, वापर केला जातो, कारण हे बिनपरतीचे भांडवल असते. प्रवेश फीद्वारे मिळालेली जी रक्कम आहे ही स्वतंत्र खात्यामध्ये जमा केली जाते. ते या प्रकारे आपण दोन अंतर्गत भांडवल उभारणीच्या साधनांचा अभ्यास केला होता. पहिलं म्हणजे भाग भांडवल आणि दुसरं म्हणजे प्रवेश शुल्क. मग आता आपल्याला तिसरा जो प्रकार आहे भांडवल उभारणीचा जे साधन आहे तिसरं, ते म्हणजे राखीव निधी. राखीव निधीचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. आता राखीव निधी म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये रिझर्व्ह फंड, RF रिझर्व्ह फंड असे म्हणतात. मग प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी जो नफा मिळतो तर या निव्वळ नफ्यापैकी किमान 1/4 म्हणजेच काय, तर 25% इतकी रक्कम. किती टक्के? 25% इतकी रक्कम ही कायद्यातील तरतुदीप्रमाणे काय करावी लागते, बाजूला काढून ठेवावी लागते. किती टक्के रक्कम? 25% रक्कम ही कायद्यातील तरतुदीप्रमाणे काय करावी लागते, बाजूला काढून ठेवावी लागते. त्याला राखीव निधी असे म्हणतात. जी सहकारी संस्था आहे ह्या सहकारी संस्थेला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 आणि अधिनियम 1961 नुसार आपल्या निव्वळ नफ्यातील संस्थेला जो नफा होतो त्या निव्वळ नफ्यातील 1/4 म्हणजे नफा जो जितका झाला आहे त्याच्या 1/4 किंवा 25% इतकी रक्कम, म्हणजेच 25% इतकी रक्कम. उदाहरणार्थ 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 4 लाख जो काही नफा झाला असेल, आपण उदाहरण घेऊया की 5 लाख नफा झाला आहे, तर 5 लाखाच्या 25% इतकी रक्कम ही कायद्याप्रमाणे त्या संस्थेला स्वतंत्र खात्यामध्ये वर्ग करावी लागते. त्या निधीला राखीव निधी असे म्हणतात. ज्या संस्थेला आपल्या व्यवहारातून नफा मिळतो किंवा नफा मिळू शकतो अशा प्रत्येक संस्थेने या कायद्यातील तरतुदींचे पालन केले पाहिजेच. कायद्यातील तरतूद काय सांगते, कायद्यातील जो कलम 66 आहे या 66 कलमामध्ये राखीव निधीची तरतूद दिलेली आहे. कलम 66 मध्ये 66 म्हणजे नियम नंबर 66 मध्ये राखीव निधीविषयी तरतूद आहे. मग ही तरतूद काय आहे, तर प्रत्येक सहकारी संस्थेने आपल्या निव्वळ नफ्यातील 1/4 किंवा 25% म्हणजेच 25% हा भाग राखीव निधी म्हणून बाजूला काढून ठेवलाच पाहिजे. सहकारी संस्था मग आपल्या गरजेनुसार, आपल्या सोयीनुसार विविध प्रकारचे निधी उभारत असते. राखीव निधी का उभारला जातो, तर भविष्यातील तरतुदींसाठी, भविष्यात येणारे जे संकट आहे त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी, भविष्यात काही तरतूद करायची असेल तर त्या तरतुदींसाठी राखीव निधी बाजूला काढून ठेवला जातो किंवा राखीव निधीची उभारणी केली जाते. राखीव निधी हा जो आहे हा गरजेच्या वेळी भविष्य काळात संस्थेला वापरता येतो. म्हणून राखीव निधी हे काय आहे, अंतर्गत भांडवल उभारणीचं एक साधन आहे. बघा, संस्थेला राखीव निधी उभारत असताना कुठल्याही प्रकारे कोणाकडूनही कर्ज घ्यायची गरज नाहीये, कोणालाही व्याज द्यायची गरज नाहीये. तर हा निधी जो आहे हा संस्था आपल्या स्वतःच्या संस्थेला होणाऱ्या नफ्यातून बाजूला काढून ठेवू शकते आणि हा दरवर्षी जो नफा होतो त्यातून दरवर्षी जो हिस्सा बाजूला काढून ठेवला जातो तोच हिस्सा संस्था भांडवल म्हणून त्याचा काय करू शकते, वापर करू शकते. राखीव निधीच्या प्रमाणावर संस्थेचे आर्थिक स्थैर्य अवलंबून असते. बघा, जर जेव्हा कंपनीला नफा होतो तेव्हा दरवर्षी जर राखीव निधी बाजूला काढून ठेवत गेली
आणि एखादं वर्ष असं आलं की त्या वर्षी संस्थेला कमी नफा झाला किंवा संस्थेला नफा झालाच नाही, तर अशा संकटाच्या काळामध्ये राखीव निधी हे अंतर्गत साधन जे आहे भांडवल उभारणीचं, याचा वापर करता येऊ शकतो. ज्या राखीव निधीमुळे काय होते, तर संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम होते. त्याच्यामुळे राखीव निधीला संस्थेची संरक्षक भिंत असे म्हटले जाते. तुम्हाला विधान विचारलं जातं कारणे द्यासाठी, राखीव निधीला सहकारी संस्थेची संरक्षक भिंत असे म्हणतात. विधान बरोबरच आहे. दिलेली विधानं ही बरोबरच असतात. तुम्हाला त्याचे फक्त सकारण स्पष्ट करायचे असते. मग ते सकारण काय आहे तुम्ही सांगू शकतात, की पहिले तुम्हाला याचं उत्तर लिहिताना राखीव निधी म्हणजे काय पहिले स्पष्ट करावं लागेल. मग कायद्यातील तरतुदीनुसार राखीव निधीचा काय फायदा आहे, ते कशा पद्धतीने सहकारी संस्थेमध्ये कामं येते, असे 4 मुद्दे लिहावे लागतील आणि नंतर हे स्पष्ट होईल, की राखीव निधी ही सहकारी संस्थेची काय आहे, संरक्षक भिंत आहे. संरक्षक भिंत का म्हटलं आहे, तर दरवर्षी संस्थेला जेव्हा नफा होतो, तेव्हा संस्था तिच्या नफ्यातील 25% रक्कम बाजूला काढून ठेवते. मग असं वर्षानुवर्ष जर चालत गेलं आणि एखाद्या वेळेस मग संस्थेला जर नफा झाला नाही किंवा कमी झाला, तर अशा वेळेस ही साचवलेली रक्कम तिच्यावर गुंतवणूक केली जाते. बरोबर आहे. मग त्याच्यावर मिळणारं व्याज, ती रक्कम, याचा कंपनी भांडवलात काय होत जाते, हळूहळू अंतर्गत भांडवलात वाढ होत जाते. मग त्या अंतर्गत भांडवलाचा कंपनी अशा संकटाच्या काळामध्ये काय करू शकते, वापर करू शकते. आता राखीव निधी संस्थेला कोणकोणत्या कामासाठी उपयोगात येते, तर घसारा निधी. मग घसारा निधी म्हणजे काय, आपण अकाउंटमध्ये शिकतो बघा. घसारा म्हणजे डेप्रिसिएशन. जेव्हा आपण स्थिर मालमत्ता खरेदी करतो, तेव्हा त्या स्थिर मालमत्तेचं दरवर्षी डेप्रिसिएशन काढावं लागतं, तिचा घसारा काढावा लागतो. कारण दरवर्षी त्या मालमत्तेची काय होत जाते, काही ना काही खर्च निघत जातो. मग त्या डेप्रिसिएशन घसारा हा संस्थेचा किंवा कंपनीचा काय असतो, लॉस असतो. मग हा घसारा निधी बाजूला काढून ठेवला जातो, की दरवर्षी तो खर्च आहेच, मग तो दरवर्षी व्याज. त्यानंतर बुडीत कर्ज निधी. आता बुडीत कर्ज निधी का, तर बऱ्याच वेळेस बरेच लोक संस्थेकडून कर्ज घेतात, पण ती कर्ज वेळेवर पूर्ण देत, त्या कर्जाची वेळेवर परतफेड करत नाही. मग ज्या वेळेस कर्जाची वेळेवर परतफेड झाली नाही, त्यावेळेस ते कर्ज काय होतं, बुडीत कर्ज. आपण ज्याला आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये बॅड डेट्स म्हणतो. बरोबर आहे. मग याच्यासाठी राखीव निधी बाजूला काढून ठेवणे आवश्यक आहे. त्यानंतर किंमत चढ उतार निधी. किंमत म्हणजेच काय, वस्तूच्या किमतीमध्ये नेहमी चढ उतार होत असतो, तर या गोष्टीसाठी सुद्धा राखीव निधी आवश्यक आहे. त्यानंतर लाभांश समानीकरण निधी, लाभांश देताना शिक्षण निधी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निधी राखीव निधी म्हणून काय करता येतात. या म्हणजे राखीव निधीच्या व्यतिरिक्त सुद्धा अशा प्रकारचे निधी संस्था काय करते, उभारते. म्हणजे बघा, एक साध्या आणि सोप्या भाषेत सांगायचं तर संस्थेला जो नफा होतो, त्या नफ्यातून 25% रक्कम ही राखीव निधी म्हणून तर बाजूला काढून ठेवलीच जाते. परंतु काही काही संस्था काय करतात, तर या राखीव निधी व्यतिरिक्त आपल्या नफ्यातला काही भाग हा घसारा निधी म्हणून बाजूला काढतात, काही भाग हा बुडीत कर्ज निधी म्हणून बाजूला काढतात, त्याच्यातला काही भाग हा किंमत चढउतार निधी म्हणून बाजूला काढतात. तर याचा फायदा काय आहे, तर ज्या वेळेस ही संकटं येतील, की घसारा निधी भरण्याची वेळ येईल किंवा बुडीत कर्ज म्हणजे कर्ज बुडीत जाईल, बॅड डेट्स स्वीकारावा लागेल, मग अशा वेळेस याच निधीचा वापर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, ती अडचण सोडवण्यासाठी काय केला जातो, वापरला जातो. ज्या प्रमाणात राखीव निधी असतो, त्याच प्रमाणात संस्थेला इतरांकडून कमी प्रमाणात कर्ज घ्यावे लागते. म्हणजेच कर्जावर होणारा जो व्याजाचा खर्च आहे, तो काय होतो, टाळता येतो. एकंदरीत स्वावलंबन जे आहे, त्याच्या दृष्टीने राखीव निधी काय ठरतो, महत्त्वाचा ठरतो. राखीव निधीवर लाभांश अथवा व्याज द्यावे लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की राखीव निधीवर कुठल्याही प्रकारचं व्याज आणि लाभांश द्यावा लागत नाही, कारण संस्था तिच्या स्वतःच्या नफ्यातून काही टक्के रक्कम ही काय करते,
बाजूला काढून ठेवते. त्यामुळे संस्थेला कोणालाही व्याज किंवा लाभांश देण्याची गरज नाही. हा संस्थेचा मालकीचं भांडवलातील एक साधन आहे. त्यामुळे संस्थेची काय होते? प्रगती होते. का? तर लाभांश द्यायचा नाहीये कोणाला व्याज द्यायचं नाहीये. आहे तीच रक्कम दरवर्षी जर गुंतवली तर त्याच्यावर काय मिळत जाते? पुनर्गुंतवणूक होत जाते. त्यामुळे संस्थेची प्रगती होते. बरोबर आहे? तर अशा पद्धतीने संस्थेला कलम 70च्या तरतुदींच्या अधीन राहून राखीव निधीची गुंतवणूक करता येते. राखीव निधीचा दर हा 1.5 इतका कमी ठरवून देण्याचा अधिकार सहकार निबंधकाला आहे. राखीव निधीचा वापर हा खेळते भांडवल म्हणून देखील केला जाऊ शकतो. 2 प्रकारचे भांडवल असते, स्थिर भांडवल आणि दुसरा प्रकार असतो खेळते भांडवल. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये स्थिर भांडवल सांगितले होते. स्थिर भांडवल म्हणजे काय? तर दीर्घकालीन संपत्ती किंवा दीर्घकालीन मालमत्ता जी विकण्याच्या दृष्टीने घेतलेली नाहीये, अशी मालमत्ता खरेदी करण्यासाठी जो निधी लागतो त्याला आपण स्थिर भांडवल म्हणतो. उदाहरणार्थ ती मालमत्ता कोणती आहे मग? उदाहरणार्थ जमीन घ्यायची आहे संस्थेसाठी किंवा संस्थेसाठी इमारत घ्यायची आहे, संस्थेमध्ये लागणारे यंत्र घ्यायचे आहे, यंत्रसामग्री घ्यायची आहे, फर्निचर घ्यायचं आहे, जे संस्थेला काय करणार आहे? दीर्घ कालावधीसाठी लागणार आहे. बरोबर आहे? मग ही जी स्थिर मालमत्ता आहे, ही स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी, कारण ही स्थिर मालमत्ता आपण विकण्याच्या दृष्टीने घेतली का? नाही. मग ही स्थिर मालमत्ता खरेदी करण्यासाठी जे भांडवल लागते त्याला काय म्हणतात? स्थिर भांडवल. आणि मग खेळते भांडवल काय? तर रोजच्या रोज जे खर्च भागवण्यासाठी जो पैसा लागतो, जो रोजचा आहे, खेळता आहे, दैनंदिन, उदाहरणार्थ लेबरचे, वर्कर्सचे, म्हणजेच जे मजूर आहे, कामगार आहे, त्यांचे पेमेंट्स देणे, लाईट बिल भरणे, त्यानंतर जर काही लोन घेतलं असेल त्याचा हप्ता भरणे, हे जे किरकोळ खर्च आहे, दैनंदिन खर्च आहे, हे भरण्यासाठी सतत रोकड बरोबर असावी लागते. खेळता पैसा बरोबर असावा लागतो. त्या खेळत्या पैशाला काय म्हटलं जातं? खेळते भांडवल असे म्हटले जाते. मग राखीव निधीचा वापर आपण खेळते भांडवल म्हणून देखील करता येऊ शकतो. राखीव निधीची जी गुंतवणूक आहे ही प्रामुख्याने राज्य किंवा सहकारी मध्यवर्ती बँकेत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवीच्या रूपाने केली जाते. म्हणजेच काय? तर दरवर्षी संस्थेला जो नफा होतो त्याच्यातली 25% रक्कम ही काय केली आहे? संस्थेने बाजूला काढून ठेवली आहे. मग निस्तीच एक साधं उदाहरण सांगते बघा. मी माझ्या पगारातले, मला महिन्याचा पगार आहे 5,000 रुपये, बरोबर आहे? या 5,000 दर महिन्याला माझे 500 रुपये बाजूला पडतात. ठीक आहे? मग ही 500 रुपये मी दर महिन्याला फक्त माझ्या घरातल्या कपाटामध्ये जर ठेवले तर 5 महिन्याने किती होतील? 2,500 रुपये. याच्यामध्ये 1 रुपयाची तरी वाढ होईल का? नाही होणार. का? तर कपाटात ठेवले, काही जादू नाही आहे ना की त्याच्यामध्ये वाढ होईल. पण हेच 500 रुपये मी दर महिन्याला जर बँकेत टाकत गेले तर बँक मला त्याच्यावर काय देईल? दर महिन्याला उदाहरणार्थ 10 रुपये व्याज देईल. 5 महिन्याचं 50 रुपये व्याज झालं. म्हणजेच बँकेत जर ठेवले तर मला 2,550 रुपये मिळतील आणि घरी जर ठेवले तर 2,500 मिळतील. म्हणजे 50 रुपये हा माझा काय झाला? फायदा झाला. मग हे राखीव निधीचं पण असंच आहे. 25% रक्कम जेव्हा नफ्यातली बाजूला काढली जाते तेव्हा ती एकतर राज्य सहकारी बँकेमध्ये किंवा जिल्हा सहकारी बँकेमध्ये ठेवीच्या रूपामध्ये तिची गुंतवणूक केली जाते, की जेणेकरून त्या राखीव निधीवर काय मिळत जाईल? व्याज मिळत जाईल. आणि मिळालेला व्याज हा संस्थेचा काय आहे? नफाच आहे. बरोबर आहे? संस्थेचा फायदाच आहे. आणि संस्था परत मिळालेला व्याज आणि मुद्दल या दोघांची रक्कम एकत्र करून पुन्हा परत काही वर्षांसाठी ठेवी, म्हणजेच भांडवलात काय होत जाते? मग वाढ होत जाते. आलं लक्षात? तर अशा प्रकारे संस्था राखीव निधी हा एक तर राज्य सहकारी बँकेमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ठेवीच्या रूपाने काय करते? त्याची गुंतवणूक करत असते. आता राखीव निधीचे काही प्रकार आहेत. मग हे प्रकार कोणकोणते आहेत ते बघूया आपण. राखीव निधीचे 4 प्रकार आहेत.
तर पहिला प्रकार जो आहे तो आहे सामान्य राखीव निधी. मग सामान्य राखीव निधी काय आहे, की हा जो निधी आहे हा संकटाच्या वेळी या निधीचा वापर केला जातो. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार प्रत्येक संस्थेने आपल्या नफ्यातील किंवा एकूण वाढाव्यातील म्हणजेच नफ्यातील 25% रक्कम प्रत्येक वर्षी या राखीव निधी मध्ये काय करावी, वर्ग करावी किंवा जमा करावी. म्हणजेच त्यालाच काय म्हणतात, सामान्य राखीव निधी असे म्हणतात. आलं लक्षात? दुसरा जो आहे तो लाभांश समानीकरण निधी. आता लाभांश समानीकरण निधी म्हणजे काय, तर एखाद्या वर्षी जरी सहकारी संस्थेला नफा झाला नाही तरी त्या वर्षीचा लाभांश हा आपल्या सभासदांना देता यावा. कारण सभासद हे कोण आहे, संस्थेचे मालक आहे. त्यांनी संस्थेमध्ये पैसे भांडवल गुंतवलेलं आहे. ते कुठल्याही परिस्थितीत नाराज होता कामा नये किंवा निराश होता कामा नये. म्हणजेच एखाद्या वर्षी संस्थेला जर नफा झाला नाही तर अशी परिस्थिती उद्भवू नये की त्यांना लाभांशच देता येत नाहीये. अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी संस्था काय करते, तर लाभांश समानीकरण निधी उभारते. मग या निधीमध्ये काय केला जातो, तर लाभांश देता यावा यासाठी नफ्यातला काही हिस्सा या निधीमध्ये काय करण्यात येतो, वर्ग करण्यात येतो. जेणेकरून काय होतं, की संस्थेचे जे भागधारक आहे म्हणजे सभासद आहे यांना दरवर्षी लाभांश देता येतो. आणि संस्था यासाठी काय करते, मग एकूण जो नफा आहे त्यातल्या काही रक्कम ही या निधीमध्ये या खात्यात काय करत असते, वर्ग करत असते. त्याला लाभांश समानीकरण निधी असे म्हणतात. चौथा जो प्रकार आहे तो आहे विशेष बुडीत कर्ज निधी. आता विशेष बुडीत कर्ज निधी म्हणजे काय, तर सहकारी संस्था किंवा पतसंस्था किंवा बँका, सहकारी बँका या आपल्या सभासदांना किंवा बिगर सभासद म्हणजे जे ग्राहक आहे या ग्राहकांना कर्जे देतात. परंतु सहकारी संस्थेच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ही संपूर्ण कर्ज वसूल होतातच असं आहे का, नाही. बऱ्याच वेळेस ही कर्ज बुडण्याची काय असते, दाट शक्यता असते. आणि मग कर्ज बुडाले की संस्थेवर आर्थिक संकट निर्माण होतं. बरोबर आहे ना. मग अशी संकट जर संस्थेवर आली म्हणजेच काही कर्जे जर बुडीत निघाली तर हे नुकसान भरून काढण्यासाठी होणाऱ्या नफ्यातला परत काही हिस्सा दरवर्षी या नफ्यातून बाजूला काढून ठेवला जातो. त्याला विशेष बुडीत कर्ज निधी असे म्हणतात. मग हा जो बँकांना तोटा होतो ज्यावेळेस बॅड डेट्स म्हणजे रिकवर न होणारं कर्ज, अनरिकवरेबल, जे रिकवर होणार नाहीये, परत बुडीत कर्ज आपण ज्याला म्हणतो, हे संकट, हे अडचण, हा तोटा भरून काढण्यासाठी विशेष बुडीत कर्ज निधीचा काय केला जातो, वापर केला जातो. आणि चौथा जो आहे तो आहे किंमत चढ उतार निधी. आता किंमत चढ उतार निधी हा शक्यतो सहकारी विपणन संस्था ज्या आहेत त्या संस्था या निधीचा काय करतात, वापर करतात किंवा हा निधी उभारतात. कारण विपणन सहकारी संस्थेमध्ये वस्तूंच्या किमतीमध्ये सतत काय होत असतात, चढ उतार होत असतात. मग अशा वेळेस या संस्थेला तोटा सहन करावा लागतो. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी मग जो निधी उभारला जातो, जो निधी बाजूला काढून ठेवला जातो, त्या निधीला किंमत चढ उतार निधी असे म्हणतात. मग बदलत्या परिस्थिती, बाजारपेठेतील परिस्थिती बदलली की किमतीमध्ये काय होतात, चढ उतार होतात. बरोबर आहे ना. तर मग ही किंमत चढ उतार निधीमुळे बाजारपेठेतील बदलत्या परिस्थिती विरुद्ध संरक्षण मिळावं किंवा संरक्षण प्राप्त व्हावं यासाठी खरेदी विक्री संघ म्हणजेच सहकारी विपणन संस्था सभासदांचे हितरक्षण करण्यासाठी किंमत चढउतार निधीची काय करतात, किंमत चढउतार निधी निर्माण करतात. बघा, आपण आता सध्याची परिस्थिती बघतोय की बाजारपेठेतील परिस्थिती सतत बदलत राहते. बरोबर आहे ना. या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण बघतोय की सतत वस्तूच्या किमतीमध्ये काय होत राहतात, चढ उतार होत असतात. आता सध्याची परिस्थिती तुम्हाला जर सांगायची तर 1 महिन्यापूर्वी तेलाचे भाव हे आपण गृहीत धरूया की 150 रुपये
लिटर म्हणजेच 1 किलो तेल हे 150ला होतं. गेल्या 8 दिवसातच ते 160 ते 180 पर्यंतचा त्याचा भाव गेला. बरोबर आहे. मग हे किमतीतले काय आहेत? चढ उतार आहे. मग व्यापाऱ्याला, संस्थेला हा तोटा सहन करावा लागतो. मग हा तोटा भरून काढण्यासाठी संस्थेकडे लगेच निधी उपलब्ध असतो का? नाही. मग तो निधी उपलब्ध असावा यासाठी जी खरेदी विक्री संघ आहे, जो खरेदी विक्री संघ आहे, विपणन सहकारी संस्था आहे, हा निधी काय करतात? निर्माण करतात. म्हणजेच काय तर होणारा जो तोटा आहे, हा तोटा या निधीमार्फत या अ, चढ किंमत चढउतार निधीमार्फत त्याचा तो तोटा काय करता यावा, भरून काढता यावा, यासाठी या निधीचा काय केला जातो? वापर केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भांडवल उभारणी, अंतर्गत भांडवल उभारणीतला तिसरा मार्ग म्हणजेच राखीव निधीचा आज अभ्यास केला. राखीव निधी म्हणजेच काय? तर प्रत्येक सहकारी संस्थेला दरवर्षी जो निव्वळ नफा आहे, त्यापैकी 1/4 किंवा 25% इतकी रक्कम ही कायद्याप्रमाणे बाजूला काढावी लागते आणि ती बाजूला काढलेला निधी किंवा रक्कम म्हणजेच काय? तर राखीव निधी होय. आणि राखीव निधीचे आज आपण 4 प्रकार देखील बघितले. सामान्य राखीव निधी जो प्रत्येक सहकारी संस्थेला उभारावाच लागतो. बाकीचे जे 3 ऑप्शन आहे, 3 प्रकार आहे, हे गरजेनुसार संस्था उभारू शकते. त्याच्यावर बंधन नाहीये. की प्रत्येक सहकारी संस्थेने ते निधी उभारलेच पाहिजे, ते निधी बाजूला काढूनच ठेवले पाहिजे असे बंधन नाहीये. कोणते? लाभांश समानीकरण निधी, विशेष बुडीत कर्ज निधी, किंमत चढउतार निधी हे प्रत्येक संस्थेने ते उभारलेच पाहिजे असे नाहीये. परंतु सामान्य राखीव निधी हा प्रत्येक सहकारी संस्थेने कायद्यातील तरतुदीनुसार तो उभारावाच लागतो. बाकी आपल्या गरजेनुसार, आपल्या सोयीनुसार इतर प्रकार जे आहेत ते सहकारी संस्था निर्माण करत असते. बाकी चौथा जो प्रकार आहे, नंतरचा जो प्रकार आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओ क्लिपमध्ये बघणार आहोत. त्यापूर्वी राखीव निधीचे प्रकार झाल्यानंतर बघा, राखीव निधीचे फायदे सुद्धा आहेत. अगदी छोटे छोटे फायदे दिलेले आहेत, ते आपण बघू की राखीव निधीचे काय काय फायदे आहेत. सहकारी संस्थेला दरवर्षी मिळणारा सर्व नफा हा लाभांश म्हणून काही वाटला जात नाही. त्यातला काही भाग बाजूला देखील काढला जातो. त्यालाच आपण राखीव निधी असे म्हणतो. मग राखीव निधीचे काय काय फायदे आहेत? ते सगळ्यात महत्त्वाचं आहे, स्वस्त आणि सुलभ मार्ग आहे भांडवल उभारणीचा. राखीव निधीमुळे संस्थेला भांडवल उभारणी सहजपणे करता येते, कारण संस्थेला कोणालाही व्याज अथवा लाभांश देण्याची गरज नाही. त्यामुळे सहजपणे संस्था आपल्याच नफ्यातला काही भाग बाजूला काढून राखीव निधी काय करू शकते? उभारू शकते. हा पहिला फायदा राखीव निधीचा आहे. त्यानंतर दुसरा फायदा काय आहे बघा, विनियोग. विनियोग म्हणजे काय? वापर. तर सहकारी संस्थेला ज्या कारणांसाठी निधी बाजूला काढला आहे, त्याच कारणांसाठी त्या निधीचा वापर केला जातो. त्याच्यामुळे संस्थेला काय करता येते? प्रगती करता येते. जसं आत्ता आपण मी बघितलं की सामान्य राखीव निधी प्रकार बघितले. त्यानंतर लाभांश समानीकरण निधी. आता लाभांश समानीकरण निधीचा विनियोग काय असेल? तो निधी फक्त लाभांश देण्यासाठीच वापरला जाईल. त्यानंतर बुडीत कर्ज निधी म्हणजेच जे कर्ज बुडीत आहेत त्याचे नुकसान भरून काढण्यासाठीच तो वापरला जाईल, त्याचा विनियोग केला जाईल. किंवा चौथा प्रकार आपण काय बघितला? बरोबर आहे ना, की जे कारण आहे, योग्य कारणांसाठीच त्या निधीचा काय केला जातो? किंमत चढउतार निधी. तर या कारणांसाठीच त्या नदीचा वापर करता येतो आणि त्याच्यामुळे सहकारी संस्थेची सहजपणे काय होते? प्रगती होते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे बघा, पत व प्रतिष्ठा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गुडविल, रेप्युटेशन असे म्हणतो. राखीव निधीमुळे सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती काय बनते? भक्कम बनते. परिणामी संस्थेची बाजारपेठेतील जी पत आहे, प्रतिष्ठा आहे, ही काय होते? सुधारते. साहजिक आहे ना, संकटाच्या वेळी इतर कोणाकडून कर्ज न घेता असलेला जो राखीव निधी आहे, या राखीव निधीचा वापर करून संस्था आपली प्रगती करते. त्यामुळे बाजारपेठेमध्ये सुद्धा तिची पत जी आहे, तिचा जो क्रेडिट आहे, तिची जी रेप्युटेशन आहे, ही काय होते? सुधारते. त्यानंतर चौथा मुद्दा आहे आर्थिक स्थैर्य.
राखीव निधीच्या उभारणीमुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. का आर्थिक स्थैर्य प्राप्त होते? कारण संस्थेकडे प्रत्येक कारणासाठी वेगवेगळा निधी असल्यामुळे भविष्यकाळात ज्या अडचणी येणार आहे, त्या अडचणींवर संस्था काय करू शकते? सहज मात करू शकते. कारण संस्थेने त्याची नियोजन, त्याची पूर्वतयारी राखीव निधीच्या मार्गातून आधीच करून ठेवलेली असते. आणि त्यामुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य, कारण अडचणींवर, संकटांवर सहज मात केली जाते आणि कुठल्याही प्रकारचे व्यवहार थांबत नाही, आर्थिक अडचणी निर्माण होत नाही आणि ऑटोमॅटिकली आर्थिक स्थैर्य काय होते? प्राप्त होते. हे कशामुळे होते? राखीव निधीमुळे होते. हे राखीव निधीचा हा एक महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर आहे विकास व विस्तार. सहकारी संस्थेत राखीव निधी उभारला गेल्यास संस्थेला स्वभांडवलाच्या माध्यमातून विकास आणि विस्तार साधता येतो. म्हणजेच सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवता येतात, कोणालाही लाभांश आणि कोणालाही व्याज न देता. कारण राखीव निधी हा संस्थेच्या काय आहे? नफ्यातूनच उभारलेला निधी आहे. त्यामुळे ते सभासदांना जास्तीत जास्त आणि चांगल्या सेवा पुरवितात. 6वा मुद्दा आहे परतफेड. संस्थेच्या विसर्जन प्रसंगी कर्जाची परतफेड करायची असेल, सभासदांच्या देणी द्यायच्या असतील, गुंतवणूकदारांची रक्कम कर्ज परत करायचं असेल, तर या सर्व गोष्टींसाठी राखीव निधीचा सहजपणे काय करता येतो? वापर करता येतो. कारण सहकारी संस्था आपल्या नफ्यातील 25% भाग काय करते? दरवर्षी बाजूला काढून ठेवते. मग ज्या वेळेस संस्थेचे विसर्जन होईल, त्यावेळेस संस्थेवर असलेली कर्ज किंवा सभासदांची देणी किंवा इतर गुंतवणूकदारांची देणी देण्यासाठी राखीव निधीचा काय करता येतो? वापर करता येतो. तर या प्रकारे आपण हे राखीव निधीचे फायदे बघितले, की सगळ्यात पहिले तर राखीव निधी हे भांडवल उभारणीचं अत्यंत स्वस्त आणि सुलभ साधन आहे. राखीव निधीचा वापर हा योग्य कारणांसाठीच केला जातो. राखीव निधीमुळे संस्थेला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते आणि त्यामुळे संस्थेची पत आणि प्रतिष्ठा वाढते. त्याचबरोबर अनेक अडचणींवर भविष्यकाळामध्ये मात करता येते. संस्थेचा विकास आणि विस्तार होतो. सभासदांना जास्तीत जास्त सेवा पुरवता येतात. संकटकाळी किंवा विसर्जन प्रसंगी संस्थेला कर्जाची परतफेड करण्यासाठी, सभासदांच्या देणी देण्यासाठी भविष्यकाळात किंवा भविष्यासाठी राखीव निधीचा वापर करता येतो. तर या प्रकारे आपण आज फक्त एक साधनाचा अभ्यास केला, तो म्हणजे राखीव निधी. आपण आज राखीव निधी म्हणजे काय, राखीव निधीचे प्रकार आणि राखीव निधीचे फायदे असे 3 मुद्द्यांचा आज आपण अभ्यास केलेला आहे. आपण आता चौथा जो प्रकार आहे सभासदांच्या ठेवी, याचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओ क्लिपमध्ये करूया किंवा पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो चौथा जो भांडवल उभारणीचा मार्ग आहे त्याच्याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.